की त्या ताकदीला बदनाम करण्यासाठी काही पिल्लू असे नेहमीच सोडले जातात. म्हणजे करत आहे, कोणीतरी बॅकिंग आहे, ही कुणाची तरी बी टीम आहे. अशा पद्धतीचे आरोप सातत्याने नेहमी केले जातात. परंतु या नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. भंडारा जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल फुटलेला आहे आणि या वातावरणामध्ये सर्व राजकीय पक्ष आपली शक्ती पणाला लावत आहेत. वेगवेगळे राजकारणाच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असो, अजित पवार गट असो, शिवसेना, भाजपच्या वतीने आता या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर या राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची इनकमिंग आउटगोईंग मोठ्या जोरावर सुरू आहे. अशातच भंडाऱ्यामध्ये आंबेडकरी तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडीची स्थापना करण्यात आली आणि या आघाडीचे प्रवक्ते दीपक जनबंधू आता आपल्या सोबत आहेत. दीपक भाऊ, काय सांगाल या आघाडीबद्दल? कशा पद्धतीची ही आघाडी आहे आणि कोणते कोणते पक्ष आंबेडकरी चळवळीचे याच्यामध्ये सहभागी असतात? धन्यवाद. होऊ घातलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये एक भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या 4 नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत, त्यामध्ये आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडी म्हणून त्याची काल घोषणा पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आणि या आघाडीच्या माध्यमातून 4ही नगर परिषदांच्या निवडणुका लढविल्या जाणार आहेत. आणि यामध्ये प्रामुख्याने आझाद समाज पार्टी, रिपब्लिकन सेना, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, लोकस्वराज्य पार्टी अशा फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारेवर काम करणाऱ्या पक्षांचा समावेश. दादा, बहुजन समाज पार्टी सोबत आपले बोलणे चालू होते. अशा पद्धतीची आपण एक बातमी आपण प्रकाशित केली आहे. काय सांगाल, बसपा सोबत तुमची युती आघाडी होत आहे का आणि काय याचा मार्ग आहे? भंडारा जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे आणि या मतदार वर्गामध्ये नेहमीपासूनची एक भावना राहिलेली आहे की या विचारधारेवर काम करणारे जे कुठले राजकीय पक्ष आहेत, सामाजिक संघटना आहेत, यांनी कुठंतरी एकत्रित यावं आणि निवडणुकांना सामोरे जावं. आणि याच फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या मतदारांच्या भावनेला लक्षात घेत आम्ही मागील 6 तारखेला एका बैठकीचे आयोजन केले होते आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि आता स्थापित झालेल्या आघाडीमधील 5 पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांची त्या बैठकीला उपस्थिती होती. आणि बैठकी दरम्यान हे जे फॉर्म्युला ठरला आणि त्यामध्ये असा सकारात्मक चर्चा झाली की आपण सर्व चळवळीतील विचारधारेच्या पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी. या संदर्भामध्ये 2 बैठका झाल्या आणि नंतरच्या काळामध्ये आपण जे प्रश्न केला की बहुजन समाज पार्टी का बाहेर गेली, बहुजन समाज पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांसोबत आमचं बोलणं झालं आणि त्यांनी या विचाराला धरून ते सकारात्मक होते. त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची आघाडी जर होत असेल तर ते समाज हिताने खूप सकारात्मक आहे आणि यासाठी आम्ही पॉझिटिव्ह असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु भंडारा जिल्ह्यातील एक बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांचे जिल्ह्याचे प्रभारी आहेत के.एल. गजबिये साहेब, यांच्या नकार असल्यामुळे बहुजन समाज पार्टी या आघाडीतून बाहेर पडल्याचा त्यांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या संपूर्ण जिल्ह्याच्या युनिट यासाठी सकारात्मक होता, परंतु त्यांच्या जिल्हा प्रभाऱ्यांच्यामुळे आणि माहिती मिळाल्याप्रमाणे त्यांचे जे जिल्ह्याचे इन्चार्ज आहेत मंगेशजी ठाकरे, यांचा सुद्धा या आघाडीला नकार होता आणि त्यामुळे बहुजन समाज पार्टीने या आघाडीतून बाहेर निघण्याचा निर्णय. यासोबतच आपण वंचित बहुजन आघाडीचं नाव आपण घेत होता, कारण काँग्रेस सोबत वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात आता जाण्याच्या तयारीत आहे. किंबहुना स्थानिक जिल्हा पातळीवर त्यांनी निर्णय घ्यावेत असे आदेश आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहे. आणि त्यामुळे भंडाऱ्यात काय याचं तुम्ही पाहताय की वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत येणार होती या संघटनांसोबत, काय आता वंचित बहुजन आघाडीची भूमिका असेल? वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासूनच्या प्रत्येक बैठकीमध्ये सामील झालेली आहे. त्यांचे जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्याचे काही पदाधिकारी देखील प्रत्येक बैठकीला सामील झाले आणि आजही ते याविषयी सकारात्मक आहे. पण सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी काँग्रेस आणि वंचितच्या वाटाघाटी सुरू आहेत, त्यांच्या युती आघाडीच्या बातम्या समोर येत आहेत आणि प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे अशी माहिती समोर येत आहे.
परंतु भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर वंचित बहुजन आघाडी या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या एकजुटीसाठी सकारात्मक आहे. त्यांचे जिल्हाध्यक्ष, त्यांचे विदर्भाचे अध्यक्ष आजही आमच्या संपर्कात आहेत. आज सकाळीच त्यांच्यासोबत परत बोलणं झालेलं आहे. आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलं, की वरून जर काँग्रेस सोबतचा युतीचा काही झालं नाही, तर आम्ही 100% तुमच्या सोबत आहोत. आणि आम्ही सुद्धा या आघाडीच्या वतीने आशावादी आहोत, की वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत येईल. अ, काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात, की नुसतं आंबेडकरी पक्षाला मतदान मागणार आहात, की तुमच्याकडे काही शहरासाठी, नागरिकांसाठी विकासाचे मुद्दे आहेत, की जे घेऊन तुम्ही ही एवढी मोठी निवडणूक लढताय? बघा दादा, 1947 साली आपला देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य मिळाला, पण त्याच्यानंतर जे काही मूलभूत गरजा जनसामान्यांच्या होत्या, आपला रोटी, कपडा आणि मकान, या विषयांवर जरी आज आपण काही प्रमाणात प्रगती केली असेल, परंतु आजही लोकांच्या, जनसामान्यांच्या विविध मूलभूत समस्यांवर अजूनही कोणी काम केलं नाही. शहरांचा जर विचार केला तर आपण फक्त विकास म्हणजे नेमकं काय, तर स्ट्रीट लाईट, रोड, नाल्या एवढाच म्हणजे विकास होत नाही. परंतु याच्याही पलीकडे जनसामान्यांचे अनेक मूलभूत गरजा असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी स्वतः एक तरुण आहे, युवा आहे आणि युवा पिढीच्या समोर सर्वात मोठा प्रश्न रोजगाराचा आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीयेत आणि अशातच कॉम्पिटिटिव्ह क्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठा कॉम्पिटिशन या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि अशातच या तरुण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचा प्रश्न असतो. मग जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी सुद्धा काही करता येईल, हे सुद्धा आमच्या विकासाचे प्रश्न आहेत. सोबतच आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. कारण शहरामध्ये अनेक ठिकाण असे आहेत ज्या ठिकाणी घाण कचरा असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याच्या खूप जास्त शक्यता आहेत. आणि म्हणून मूलभूत जे गरजा आहेत जनसामान्यांच्या, स्वास्थ्य असो, अ, रोजगार असो स्थानिक पातळीवर, आणि अशा विविध जे काही रोटी, कपडा, मकान, पुन्हा ते घरकुलाचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांवर आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातो. काय आता तुम्ही पाहता राजकीय वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विकास निधीतून मोठा जनकाम या भंडारा शहरात केल्या असल्याचा दावा केला जातो आहे. कसं पाहता ह्या सगळ्या कामांकडे आपण? नेमकं म्हणजे काम काय सांगता येईल? तेच आपण आज त्यांच्याच कालावधीमध्ये नाही तर अनेक वर्षापासून आम्ही जे काही बघत आलेले आहोत, की विकास म्हणजे काय, तर रस्ता खोदणे, परत त्याच्यावर लेयर चढवून परत रस्ता बनवणे आणि त्यालाच विकासाचं नाव देणे. नाली खोदणे आणि परत तिथं नाली बनवणे, याला विकासाचं नाव देणे म्हणजे विकास होत नाही. खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे प्रश्न, मूलभूत त्यांचे जे प्रश्न आहेत, अनेक त्यांच्या मग वार्डातल्या समस्या असोत किंवा त्यांच्या स्थानिक प्रशासकीय कार्यालयाचे प्रश्न असो, यावर कुठेही काम होताना दिसत नाही. आणि म्हणून याला काही आपण विकास म्हणता येणार नाही, असं आमचं ठाम मत. भाजप आतापर्यंत नगरपालिकेवर सत्ता होती आता या 5 वर्षापूर्वी, आणि 3 वर्ष हे प्रशासकाचे गेले. अशातच आता आपण कसं पाहता की शहरवासियांना जो काही त्रास होतोय घनकचऱ्या संदर्भात, आरोग्याविषयी, पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी, असे अनेक मूलभूत प्रश्न त्यांचे अजूनही सुटलेले नाही. कसं बघता या सगळ्या कामांकडे आपण? या कामांकडे बघताना खरंच असं वाटते, की लोकांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. आणि निश्चितच यावर काम होणे गरजेचे आहे. आणि आम्ही ही आघाडी करत असताना फक्त फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे मतदारांना एकत्र करण्यासाठीच ही आघाडी नसून, शहरातील म्हणजे सांगायचं झालं तर फक्त भंडारा नाही, तर भंडारा, साकोली, पवनी, तुमसर या चारही शहरांमध्ये विकास कामं व्हावे आणि त्यातून जनसामान्यांचे हे जे मूलभूत प्रश्न आहेत आपण ज्यांचा उल्लेख केला, ते प्रश्न ताबडतोब सुटले पाहिजेत. अनेक मतदारांच्या तक्रारी आहेत. वार्डामध्ये आज आमचे जे संभावित उमेदवार आहेत, आमचे जवळ आलेले आमच्या विविध पक्षांचे जे उमेदवार आहेत, त्यांनी त्यांच्या वार्डातल्या समस्या आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि निश्चितच मी आपल्याला सांगू इच्छितो, की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आमच्या बैठका सातत्याने सुरू आहेत आणि पुढे आमचा विकासाच्या दृष्टीने काय रोडमॅप असणार आहे, आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही काय-काय सांगणार आहोत, याच्या माध्यमातून जनतेला आम्ही आमचा रोडमॅप निश्चित सांगणार. या चारही नगरपालिकामध्ये आपण एकूण किती उमेदवार आपले उतरणार आहे? आणि काय आपण या ज्या संघटना आपल्यामध्ये सहभागी झाल्या
पुन्हा कुणाचं किती टक्केवारीमध्ये यांचं उमेदवार याच्यामध्ये असणार आहे? काय तुमची रणनीती आहे? आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामध्ये सर्व पक्षांना सन्मानजनक वाटा मिळणार आहे आणि समसमान जागा वाटप होतील अशा पद्धतीचाच आम्ही एक फॉर्म्युला या ठिकाणी तयार केलेला आहे. एक असा पिल्लू सोडण्यात आला होता की काल तुमच्या पत्रकार परिषदेत एक बाहेरचा व्यक्ती त्याच्यामध्ये होता. तो एक खास माणसाचा व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे काही विचारवंत जे आहेत आंबेडकरी समाजाचे त्यांनी त्या पत्रकार परिषदेला पाठ दाखवली असं काहींचं वक्तव्य आहे. कसं पाहता त्या दृष्टिकोनातून? नाही, याबद्दल आमच्यापर्यंत तरी अजून माहिती मिळालेली नाही. परंतु हे जे सांगण्यात येत आहे, बघा कसा आहे या देशाचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारी ताकद जेव्हा कुठं एकसंघ होते आणि ती ताकद जेव्हा वाढताना दिसते, तर निश्चितच या देशाचा इतिहास असं सांगते की त्या ताकदीला बदनाम करण्यासाठी काही पिल्लू असे नेहमीच सोडले जातात. म्हणजे उदाहरणासाठी सांगायचं झालं तर आपले बहुजन चळवळीतील जे काही राजकीय पक्ष आहे, मग यांना कुणीतरी फंड करत आहे, कुणीतरी बॅकिंग आहे, ही कुणाची तरी बी टीम आहे. अशा पद्धतीचे आरोप सातत्याने नेहमी केले जातात. परंतु या आरोपांना आम्ही घाबरणारे लोक नाही. आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी माणसं आहोत आणि निर्भीडपणे आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. हे होते आंबेडकरी चळवळीचे युवा कार्यकर्ते आणि सध्या घडीचे आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडीचे प्रवक्ते दीपक जनबंधू यांनी आज सविस्तर आपल्याला मुलाखत दिली. आपण त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.